छगन भुजबळांचा एकच सवाल, ठाकरे बंधू उत्तर देणार का? राजकीय वर्तुळात रंगली प्रश्नांची चर्चा. दोन्ही ठाकरे आज एकाच मंचावर आल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना आनंदाचं भरतं आलेलं आहे. राज्यातील राजकारणातून सत्ताकारणाचे वेध दोन्ही पक्षांना लागलेल्या आहे. अर्थात त्यासाठी मोठी मजल दरमजल करावी लागणार, पण सध्या पहिली पायरी दोन्ही पक्ष चढलेले आहेत. त्यांना अजून मंदिराचा वरांडा गाठायचा आहे, अशी प्रतिक्रिया राज्यातून येत आहे. त्यातच छगन भुजबळ यांनी ठाकरे बंधूंना एक सवाल केला आहे. मेळाव्याला शुभेच्छा देत त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची आज सध्या चर्चा सुरू आहे. दोघे एकत्र येणं हे स्वाभाविक आहे. मूळ शिवसेना मराठी मुद्द्यावर जन्माला आली आणि याच मुद्द्यावर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मेळावा होतो आहे. या मेळाव्याला माझ्या शुभेच्छा आहेत. मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत. दोन भवानी एकत्र यावेत. रिपीट, दोन भावांनी एकत्र यावे अशी लोकांची इच्छा आहे, असे भुजबळ यांनी म्हटले. आम्हाला सुद्धा असे वाटत आहे की ते एकत्र यावेत, पण असं होणार आहे का? राज ठाकरे का दूर गेले ते कारण समजलंय का? ते सुटलंय का? ते ग्रहण सुटलंय का? ते ग्रहण संपलंय का? एका कार्यक्रमासाठी ते एकत्र आले आहेत. निवडणुकांसाठी ते एकत्र येतील की नाही याची मला काही कल्पना नाही. एकत्र येणं शक्य आहे का ते येणारा काळ सांगेल. आता दोघांनी सांगितलं, आम्ही आमच्या भांडणापेक्षा मराठी मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे. मनापासून एकत्र येणं वेगळं. ज्या मुद्द्यावर ते वेगळे झाले ते प्रश्न सुटले का? कदाचित पुढे जाऊन ते प्रश्न सुटतील देखील. सभा आणि रॅलीपुरतं ते एकत्र आले आहेत, पण त्यांचं मनोमिलन झालं पाहिजे ही लोकांची इच्छा आहे. लोकांची इच्छा ही आहे की ते एकत्र आले पाहिजेत, असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे. हे स्वाभाविक आहे की मूळ शिवसेनेचा जन्म जो आहे, बाळासाहेब ठाकरे यांनी दिला शिवसेनेला जन्म, तो मराठी याच विषयावर मुख्यतः दिलेला आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे की त्या मराठीच्या विषयावर राज ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे हे यांचा एकत्र मेळावा होणं. माझ्या शुभेच्छा आहेत ह्या मेळाव्याला. एक गोष्ट सांगायला पाहिजे की हा विजयी मेळावा त्यांनी म्हटलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा एक साधारणपणे जे आहे लोकांचं काय म्हणणं आहे ते पाहून या विषयाला स्थगिती सुद्धा हिंदी ह्या विषयाला स्थगिती दिलेली आहे. तर मला कल्पना आहे की तुमचा पुढचा प्रश्न की दोघे आता एकत्रित येणार का, तुमचा मागची कल्पना तुम्ही काय. असं आहे की मनसे सैनिक आणि शिवसैनिक दोघांची इच्छा आहे मनापासून, आणि ते काही जुने शिवसैनिक आहे किंवा ठीक आहे दोन भावाने एकत्रित यावं. आमच्या सुद्धा शुभेच्छा, आम्हाला काही विरोध नाही, पण ते होणार आहे का? कारण ते जर व्हायचं असेल तर मुळात राज ठाकरे हे शिवसेनेपासून दूर का गेले? ते जे प्रश्न जे असतील ज्यांच्यामुळे ते दूर गेले ते अगोदर सुटले का? त्यांचे प्रश्न, तो वाद सुटला का? आणि जोपर्यंत ते वाद सुटत नाहीत तोपर्यंत मेळाव्यासाठी लढ्यासाठी एकत्रित येतील, पण निवडणुकीसाठी एकत्रित येतील की नाही याची मला काही कल्पना नाही. त्यांचं एकत्रित येणं म्हणजे सेना भवनामध्ये जे आहे दोन्ही जे ठाकरे आहेत त्यांनी भेटणं आणि पूर्वीसारखं काम सुरू करणं, याला आपण एकत्रित येणं असं म्हणू शकतो. आता हे शक्य आहे का हे आता भविष्य ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.